पंजाबी चिकन अर्धा किलो चिकन घेतलं। त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, मीठ, हळद घालून एकजीव करून छान व्यवस्थित ठेवलं। आता हे 10 मिनिटं झाकून ठेवायचं आणि नंतर खडे मसाले, तमालपत्र, मोठी वेलची, लहान वेलची, मिरे, लवंग, दालचिनी आणि सुकं खोबरं हे घेतलं। टमॅटो घेतला एक, आलं घेतलं, लसूण घेतला आणि 2 कांदे घेतले। खडे मसाले हे पॅनमध्ये भाजून घ्यायचे। 6 जिरेही घालायचं, व्यवस्थित पूर्ण भाजून घ्यायचं। भाजून झालं की काढून घ्यायचं आणि नंतर सुकं खोबरं, लसूण, आलं हेही भाजून घ्यायचं व्यवस्थित। तेही भाजून झालं की नंतर कांदे घालायचे, कांदेही व्यवस्थित भाजायचं। काश्मीरी मिरचीही टाकली त्याच्यामध्ये, तेही भाजायची आणि टमॅटोही भाजायचे आणि आता एकत्र करून भाजायचं। मसाले सगळे भाजून झालेले आहे। आता मिक्सीमध्ये ते टाकायचं। कांद्याची पेस्ट सगळं आणि खडे मसाले, आलं लसण हे सगळं टाकून एक मिक्सीला फिरवून घ्यायचं। आता तेल टाकायचं, तमालपत्र पॅनमध्ये मसाला टाकायचं, जे वाटण केलेला मसाला आणि छान तेलामध्ये होऊ द्यायचं। तेल वर सुटलं आहे। आता आपण चिकन घालूया। चिकन टाकायचं, असे पूर्ण चिकन पॅनमध्ये व्यवस्थित टाकून द्यायचे आणि थोडं हलवायचं। मसाला सगळ्या चिकनला लागला पाहिजे आणि ते नंतर त्यामध्ये लाल तिखट, धने पावडर आणि गरम मसाला हे घालून परत एकदा हलवायचं, एकजीव करायचं आणि नंतर मीठ घालायचं आणि नंतर 10 मिनिटासाठी होऊ द्यायचं झाकण लावून। झाकण काढून आपण त्यामध्ये स्टीम देऊया। त्यात एक पॅनमध्ये त्याच्यात स्टीम द्यायचं। स्टीम दिल्यानंतर चिकनचा सुगंधही छान येतो आणि कोथिंबीर घालायची आणि आपलं आता चिकन तयार झालेलं आहे।